आणि प्लस आम्हाला जगण्यासाठी उदरनिर्वाह भागवण्यासाठी आमच्याकडे काहीच नव्हतं, तरी सुद्धा आम्ही ह्या परिस्थितीतून उभा राहिलो. जसं बऱ्याच वेळेस झालेलं आम्हाला की असं वाटायचं की संघटना बंद करावी, पण वेळोवेळी सरांचं एक स्वप्न होतं की काहीतरी आपण करून दाखवलं पाहिजे. एकेकाळी आम्हाला इंस्टाग्रामच्या माध्यमातून पण धमकी आलेल्या, डायरेक्ट फोन वरती धमकी आलेल्या, परत व्हॉट्सअप माझा ब्लॉक केला, हॅक केला, अशा बरेच माध्यमातून आम्हाला धमकी आल्या. पण आम्ही एक ठरवलं की काही जरी झाला, म्हणजे जीव जरी गेला तरी हे कार्य बंद ठेवायचं. आता एक कळीचा प्रश्न, मुद्द्याचा प्रश्न विचारतो. बऱ्याच ठिकाणी गर्दी असली की राजकीय लोक असतात. नमस्कार, मी रमाकांत हाजगुडे आणि आपण पाहताय समाज संघर्ष न्यूज. आपल्याला तर माहीतच आहे, ज्या ठिकाणी संघर्ष आहे त्या ठिकाणी समाज संघर्ष न्यूज पोचवत असतं. तर आज आपण धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर या ठिकाणी आलो. एक महिला सक्षमीकरणासाठी अत्यंत संघर्ष करून जिल्ह्यातील, धाराशिव जिल्ह्यातील तब्बल 700 महिलांना एक रोजगार निर्माण करून देणं, नुसता रोजगारच नाही तर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून देणं, हे काम केलेलं आहे तुळजापूर येथील अनिताताई लष्करी यांनी. त्यांनी काय संघर्ष केलाय आणि इथून पुढे त्यांची काय वाटचाल असेल, त्यांची दिशा असेल, त्याविषयी आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचंय. आपल्याला माहित आहे, आम्ही नेहमीच क्षेत्र कुठलंही असो त्या क्षेत्रातल्या जी संघर्षमय कहाणी आहेत, यशोगाथा आहेत, आम्ही चॅनलवर आपल्याला दाखवत असतो. तर अशा नवीन नवीन घडामोडी, नवीन बातम्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा. त्यामुळं आमचा आत्मविश्वास वाढतो, आम्हाला प्रोत्साहन मिळत असतं. अनिताताई नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तर तुम्ही महापोलीस मित्र संघ स्थापन केलाय, संस्थापक अध्यक्ष आहेत तुम्ही, आणि जिल्ह्यात तब्बल 700 महिलांना पोलीस मित्र म्हणून तुम्ही काम दिले, त्यांना मानधन मिळायला चालू झाले. कुठेतरी त्यांचा आत्मविश्वास सुद्धा वाढलाय की आपण उंबरठ्याच्या बाहेर काहीतरी काम करू शकतो. आणि पोलीस म्हणून तर एक मोठं जबाबदारीचं काम बऱ्याच महिलांनी केलंय. आम्ही पाहिलंय, आमच्या चॅनलवर ते बातम्या पण पाहिलं. म्हणूनच तुमच्याकडून हे संघर्षमय कहाणी जाणून घेण्यासाठी आणि आपल्या जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या सर्व महिलांना त्याची प्रेरणा मिळेल यासाठी तुमची खास मुलाखत घेण्यासाठी आलो. प्रथम तरी तुमचा एक आभार मानतो की तुम्ही आम्हाला वेळ दिला त्या व्यापामधून. तर मला सांगा, हे सुचलं कसं तुम्हाला एक महासंघ पोलीस मित्र काढावा, म्हणजे त्याचं रजिस्ट्रेशन करावं, स्थापन करावं आणि इतर महिलांना काम द्यावं, हे कधीपासून केलं तुम्ही? ह्याच्या अगोदर मी बऱ्याच संघटनेमध्ये कामं केलेत. महाराष्ट्र पोलीस मित्र संघटना ही एक सामाजिक संघटना होती, त्या संघटनेमध्ये मी कार्यरत होते. आणि त्या संघटनेमध्ये काम करत करत त्या संघटनेला मी 100 महिला जॉईनिंग केल्या होत्या. आणि त्या संघटनेत थोडंसं मला तिथं म्हणजे हे झाल्यामुळं की असं वाटलं की माझी स्वतःची वैयक्तिक एक संघटना काढावी. त्यासाठी लक्ष्मण पवार सरांनी मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या नेतृत्वाखाली मी हे संघटना स्थापन केले. आणि संघटना स्थापन करण्याच्या पाठीमागा उद्देश एकच आहे की महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार कुठेतरी थांबले पाहिजे आणि महिलांना एक सक्षम करणं आणि त्यांच्या हाताला 1-2 रुपयाचं तरी काम भेटलं पाहिजे. आणि महिलांनी आत्मनिर्भरपणे की आपलं एक कुटुंब आणि आपण काय आहोत आणि आपण एक म्हणजे जन्म घेतलाय आणि त्या जन्माची एक ओळख म्हणून एक अस्तित्व स्वतः निर्माण करावं आणि त्यांना एक नवी दिशा द्यावी आणि सक्षम बनवावं, ह्या नेतृत्वाखाली, ह्या मार्गदर्शनाखाली आम्ही संघटना स्थापन केली. कधी स्थापन केली? आम्ही 21 ऑक्टोबर 2024. म्हणजे जवळपास 1.5 वर्ष कंप्लीट झाले. मला सांगा, ते संघटना स्थापन करताना, म्हणजे ते रजिस्ट्रेशन करताना काय अडचण, काय संघर्ष करावा? संघर्ष खूप आले आम्हाला, कारण रजिस्ट्रेशन करते वेळेस आणि आम्ही लिगल मध्ये केल्यानंतर पण आमच्यावर संकट भरपूर आले. बऱ्याच लोकांनी आमच्यावर टीका केल्या, बऱ्याच लोकांनी म्हणले की तुम्ही अनलिगल सगळं चालवताय, म्हणजे असे बरेच अफाट संकट आले. पण त्या संकटाला पण आम्ही सामोरे जाऊन आम्ही आमचा म्हणजे जिद्द न सोडता ही संघटना पुढे चालू ठेवली आहे. आणि आम्ही जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत ही संघटना चालूच ठेवणार आहे आणि महिलांसाठी जे कार्य चालू आहे ते कायमस्वरूपी चालूच ठेवणार आहे. आता बरेच पोलीस मित्र आहेत, आम्ही न्यूज केलेत, यात्रेत तुमचे बरेच पोलीस मित्र, यात्रेमध्ये बरेच महिला होत्या, त्यांचे पण बाईट घेतलेत, त्यांच्याकडून पण तुमच्याविषयी बरंच समजलं की तुमचा संघर्ष खूप मोठा आहे. आपला जुन्या संघर्षामध्ये जायचं नाही, आता संघर्षातून बाहेर पडला. तर आता जवळपास जिल्ह्यामध्ये किती महिला कार्यरत? महिला पुरुष आहेत का याच्यामध्ये? आहेत, पुरुषांची संख्या आता वाढली आहे. आणि माझ्याकडे तर सध्या तब्बल 700 महिलांचा आकडा आहे आणि माझ्याकडे नोंद पण आहे. आणि सगळं मी माझ्या काही प्रोसेस आहेत, ते फॉर्म असेल, ते फॉर्मॅलिटी असेल, सगळं मी पूर्ण केल्याशिवाय कुठलंही पाऊल टाकत नाही.
आणि जरी मला कोणी विचारले की तुझ्याकडे 700 महिला आहेत का, तरी माझ्याकडे रजिस्टर आहेत, सगळ्या नोंद आहेत, कारण त्याच्याकडला नियुक्तीपत्र दिलेलं आहे आणि जे काही गोष्टी आहेत त्या सर्व मी लिगली करत चाललेली. पण मला सांगा, आता तुमच्याकडं ज्यावेळेस तुम्ही भरती करून घेताय, हम्म. जे आता कार्यकर्ते आहेत किंवा महिला पोलीस मित्र म्हणून, तर त्यांचे निवड करताना काय काय निकष काय लावले जाते? आम्ही असं लावलेलं आहे की ज्यावेळेस आम्ही आमच्याकडे निवड करून घेतो, अगोदर त्यांचं व्हेरिफिकेशन करतो, त्यांच्यावर गुन्हे वगैरे कुठले दाखल आहेत का बघतो, कारण ती महिला सक्षम आहे का, काम करू शकते का, परत तिचं उदरनिर्वाह भागवण्यासाठी तिला पाठिंबा, परत बाहेर जाण्यासाठी तिला पाठिंबा आहे का, ह्या सर्व गोष्टी आम्ही चौकशी करूनच तिला घेतलं जातं. आणि दुसरी गोष्ट, आम्ही तिला सक्षम बनवणं आणि व्यवस्थित मार्गदर्शन करणं आणि पुढे जाऊन तिनं काहीतरी करावं असं ह्या दृष्टीने आम्ही तिला 100% सपोर्ट करतो. मग शिक्षणाची काय अट आहे? शिक्षणाची अट आहे आपल्याकडे 10वी पासून पुढे. 10वी पासून पुढं. मला सांगा, आता जिल्ह्यामध्ये 700 महिला हम्म. तुमच्याकडे जॉईन झाले, त्याला असं जिल्ह्यामध्ये कुठं कुठं त्यांना म्हणजे संधी, सेवाकारी संधी कुठं कुठे मिळाली? आम्हाला पहिली संधी तुळजाभवानी मंदिरामध्ये नवरात्रमध्ये भेटली. तिथे आम्ही 40 महिला पदाधिकारी दिले होते. दुसरी संधी बार्शी येथे भगवंत मंदिराला आम्ही 47 पदाधिकारी तैनात केले होते. आणि परत येरमाळा येथे आता काल परवा येरमाळ्याची आपली यात्रा पौर्णिमा निमित्त झाले, तिथे आम्ही 13 महिला दिल्या होत्या. आणि तेर येथे आम्ही 60 महिला दिल्या होत्या बंदोबस्तासाठी. कसं आहे त्यांचं काम? तुमच्या आता कार्यकर्ते आहेत ते हो पोलीस हो, मित्र. नाही नाही, काम कसं आहे त्यांचं त्यांचं? काम असं म्हणजे त्यांच्या कामाला कुठेही नाव ठेवण्यासाठी जागा नाही, कारण मी जेवढा 100% माझ्या महिलांवर विश्वास टाकला त्या विश्वासाला त्यांनी किंचित सुद्धा तडा जाऊ दिला नाही. कारण एवढं स्वतः म्हणजे विश्वासानं काम करून एक त्यांनी दाखवून दिलं की महापोलीस मित्र संघ ही काय आहे हे त्यांनी दाखवून दिलं. निश्चितच तेरमध्ये सुद्धा दरवर्षी यात्रेमध्ये, तेरच्या यात्रेत दरवर्षी काही ना काही दुर्घटना घडत असते, पण यावेळेस एकही दुर्घटना झालेली नाही. मग आता पुढे अजून नाहीत का कुठं? आता सध्या आहेत. आता सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे केशेगावला झाले, खांबसवाडीला झाले, तिथं पण आमचे 2 बंदोबस्त निर्विघ्नपणे पार पाडले. आणि आता जर कुठे भेटले तरी पण आमची घेण्याची तयारी आणि बंदोबस्त करण्याची तयारी आहे. मला सांगा, बंदोबस्त भेटायचं म्हणजे तुम्हाला शासनाकडून रिक्वायरमेंट येते? नाही नाही, आतापर्यंत आम्हाला शासनाकडून भेटले नाहीत. जे काही असेल ते आम्ही ट्रस्टीकडूनच घेतलेले. समजा एखाद्या गावात बंदोबस्त पाहिजे, मग त्या ग्रामपंचायत संपर्क साधायचा का? ग्रामपंचायतच्या लोकांनी पण आमच्याशी संपर्क साधला आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाखेचे जे अध्यक्ष असतात त्या अध्यक्षाने स्वतः आम्हाला फोन केला आणि आम्हाला एवढ्या तुमच्या महिला पाहिजेत आणि आम्हाला बंदोबस्तासाठी तुम्ही महिला पाठवा असं आम्हाला कॉल आल्यानंतर आणि निवेदन आल्यानंतरच आम्ही तिथे महिला पाठवतो. कारण जे आमची प्रोसेस आहे ती कंप्लीट केल्याशिवाय आम्ही एकही महिला कुठे पाठवत नाही. बरं, मला एक सांगा, तुम्ही महिला पाठवताय, ते मानधन जे असतं, आता ते काम करायचं, काम करणाऱ्याला मानधन तर भेटलंच पाहिजे. हो, 100%. मग ज्यांनी मागणी केली मानधन त्यांच्याकडून असतं का शासनाकडून काय मानधन जे भेटतं? आम्हाला मागणी करते ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाखेचे अध्यक्ष असतील किंवा ट्रस्टीचे अधिकारी असतील, ते मानधन आम्ही ट्रस्टीकडनंच घेतो किंवा जे ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांच्याकडनं किंवा शाखेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडनं घेतो. आतापर्यंत आम्हाला गव्हर्नमेंट लोकांनी एकानेही मानधन दिलेलं नाही ना आम्ही घेतलेलीही नाही. बरं, तुमचं महासंघ आहे, या महासंघाला शासनाचं काय सहकार्य? रजिस्ट्रेशन झालं, शासनाकडे केलं, ते झालं विषय, पण असं आर्थिक काय शासनाचं सहकार्य आहे? आम्हाला आर्थिक कोणाचंही शासकीय लोकांचं एकही रुपयाचं आम्हाला सहकार्य झालेलं नाही. परत एवढं तुम्ही जिल्ह्यामध्ये 700 महिलांना काम दिले, त्यांना स्वतः पार उभा केले, त्याचा महत्वाचं म्हणजे आत्मविश्वास त्यांच्यात भरलाय. त्यांना काय तुम्ही जॉईन केलं, त्यांना काय असं प्रशिक्षण ट्रेनिंग दिली का? आम्ही वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन केले, ट्रेनिंग दिले की बाबा आपण म्हणजे ह्याच्यात उतरलोय, आपण एक पोलीस नाही पण आपल्याला पोलिसांसारखं राहायचंय, आपण एक डिपार्टमेंट सोबत आहोत पण आपण लिगली डिपार्टमेंट नाही, पण आपण एक त्यांच्या सोबत राहून त्यांना मदत, त्यांना सहकार्य करून आपल्यावर जी जबाबदारी आहे ती आपल्याला पार पाडायची. हे प्रत्येक वेळी आम्ही त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि प्रत्येक वेळेस आम्ही बोलण्यातून, वागण्यातून कसं राहायचं, करायचं हे प्रत्येक वेळी ट्रेनिंग दिलेली. मला सांगा, आपल्या जिल्ह्यातला विषय झाला, तुम्ही संस्थापक अध्यक्ष आहेत, तर किती जिल्ह्यामध्ये काम चालू आहे आपले? सध्या माझं 20 जिल्ह्यामध्ये काम चालू आहे. 20 जिल्ह्यामध्ये? हा, 20 जिल्हे. 19 जिल्हे होते, काल परवा ठाणे जिल्हा एक आला माझ्याकडे. टोटल 20 जिल्ह्यामध्ये माझी संघटना कार्यरत आहे. पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे 20 जिल्ह्यामध्ये? ऑल महाराष्ट्रामध्ये 20 जिल्हे. किती महिलांचा साधारण आकडा? साधारण माझ्या महिला तसं बघायला तर माझे ऑल महाराष्ट्रामध्ये 14 ते 15 हजार पदाधिकारी आहेत. 15,000 पर्यंत टोटल, कारण पूर्णपणे ऑल महाराष्ट्रामध्ये माझी संघटना पोहोचलेली.
आणखीन काय मग आता इथून पुढं इतर जिल्ह्यामध्ये? अजूनही आमचा स्कोप आहे की अजूनही आम्हाला संघटना वाढवायची आणि कोणी काही आम्हाला पोकळ धमक्या दिल्या किंवा काही दबाव टाकला किंवा तुमची लिगली नाही अनलिगली असं काही जरी माझ्यापर्यंत म्हणजे मला हे करण्याचा प्रयत्न केला तरीही मी माझं कार्य कुठे थांबवणार नाही. नाही, तुमचं आता लीगल रजिस्ट्रेशन केलंय, लिगल रजिस्ट्रेशन शासनाने आहे, नोंदणी पण केलेली आहे, त्यामुळे काही लोकांनी आम्हाला जे दबाव टाकला किंवा बोलण्यातून किंवा धमकी देण्यातून काही गोष्टी जी म्हणजे लावला त्याचा, तरीही आम्ही कुठे न डगमगता आमचं कार्य आम्ही कायमस्वरूपी चालू ठेवणार आहे. नाही, कार्य मोठं आहे, समाजकार्य आहे, समाजकार्य करत असताना कोणाला बेशी गरज नाही. आणि आम्ही चुकीचं कुठेही पाऊल टाकला नाही आणि टाकणारही नाही. मग मला सांगा, आता तुम्ही महासंघ स्थापन केलाय, पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचं काम 1.5 वर्षामध्ये 20 जिल्हे, म्हणजे 6 महिन्यात तुम्ही पूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे, पूर्ण महाराष्ट्रात काम झालं आणि चांगलं काम असल्यामुळं तुमची मागणी प्रत्येक जिल्ह्यामधून येणार प्रत्येक जिल्ह्यात आता आम्हाला बंदोबस्तासाठी मागणी पण येत आहे. तर मग एक असं राजकीय अडचणी कुठं आले का, असं काय झालं का राजकीय अडचणी आल्या नाहीत आम्हाला कधीच, कुठल्याच राजकीय अडचणी आल्या नाहीत. बरं, राजकारणात निवडणूक असते, निवडणुकीच्या टायमाला असं बंदोबस्त नाही, बंदोबस्ताला राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही बंदोबस्त अजूनही केलेला नाही, म्हणजे कोणाचा आलाही नाही आणि केलेलाही नाही. मागणी चालेल नाही, राजकीय क्षेत्रामधून अजून मागणी नाही आम्हाला बंदोबस्ताची. मग मला एक सांगा, तुम्ही महिलांसाठी, महिला सक्षमीकरणासाठी एक मोठं काम केलंय. जवळपास महाराष्ट्रातल्या 15,000 महिलांना रोजगार ही लहान बाब आहे, पण त्यांना आत्मविश्वास आणि पोलिसासारखं काम करणं, एखाद्या मोठ्या यात्रेवर कंट्रोल करणं, शिस्त लावणं, असा एक आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण केला. इतर महिला ज्या आहेत, जे आणखीन बऱ्याच महिला, 50-60% महिला अजून उंबऱ्याच्या आत आहेत, बाहेर पडलेल्या नाही, त्यांच्यासाठी काय सल्ला काय द्याल तुम्ही? आमचा हेतू एकच आहे की प्रत्येक महिला ही सुशिक्षित आहे पण बेरोजगार आहे, आणि ज्या महिलांना म्हणजे त्यांना आत्मीयता आहे की आपण बाहेर जावं, कुठेतरी काहीतरी करावं, काम करावं, पण अशा महिलांना बाहेर पडता येत नाही. त्यासाठी पण आम्ही एकच प्रयत्न करणार आहे की तुम्ही कुठेतरी बाहेर या, बाहेरचं जग बघा, तुम्ही काय चालू आहे काय नाही. आणि कारण तुमच्यामध्ये एवढी म्हणजे असं करण्याची एक कला आहे, मग ते कला तुम्ही घरामध्ये लागून ठेवण्यापेक्षा तुम्ही कुठेतरी बाहेर या, स्वतःचे एक अस्तित्व निर्माण करा, सक्षम बना. कारण कोणावर वेळ कधी सांगून येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे महिलांनी कुठेतरी आपण स्वतःच्या बाबतीत सक्षम झालं पाहिजे. कारण जी माझ्यावर वेळ आली आहे ती माझ्या महिलांवर येऊ नये हीच माझी अपेक्षा, आणि ह्या अपेक्षेनेच मी पुढे कार्य चालू ठेवलं. परत तुमच्या इतक्या मोठ्या प्रवासात, मोठा प्रवास आहे तुमचा, 15,000 महिलांना काम देण्यापर्यंतचा, सहकार्य चांगलं कोणाकोणाचं लाभलं? माझ्या सर्वच महिलांचं मला सहकार्य लाभलेलं आहे. असं म्हणजे एक दोघींचं नाव घेणे इतपत नाही की माझ्या फक्त शब्दावर एक हाकेला माझ्या या महिला तर आल्या, पण तुम्हाला हे पूर्ण महासंघ उभा करणे, मला फक्त एकच व्यक्ती माझ्या पाठीमागं, लक्ष्मण पवार, जे कार्याध्यक्ष. हो, त्यांच्या व्यतिरिक्त मला ह्या संघटनेमध्ये कोणाचाही म्हणजे सपोर्ट लाभला नाही, आणि त्यांच्या मार्गदर्शनात, त्यांच्या नेतृत्वाखालीच मी हे कार्य पार पाडते. मला सांगा, असा एखादा प्रसंग सांगता येईल का की संघटन पूर्ण उभा करताना मोठा संघर्ष करायची वेळ आली, लईच मोठी अडचण आली, हे एखाद्या वेळेस असं वाटतंय उगाच आपण याच्यात पडलो, असं मी एक वेळी येते काहीतरी करताना? असं बऱ्याच वेळेस झालेलं आम्हाला की असं वाटायचं की संघटना बंद करावी, पण वेळोवेळी सरांचं एक स्वप्न होतं की काहीतरी आपण करून दाखवलं पाहिजे, आणि कोणी किती दबाव टाकला, धमकी टाकली तरी आपण हे कार्य बंद करायचं नाही, असं वेळोवेळी त्यांचं मला म्हणजे मार्गदर्शन होतं, आणि सपोर्ट पण तेवढाच होता. आणि एकेकाळी आम्हाला इंस्टाग्रामच्या माध्यमातून पण धमकी आलेल्या, डायरेक्ट फोनवरती धमकी आलेल्या, परत व्हॉट्सअप माझा ब्लॉक केला, हॅक केला, अशा बऱ्याच माध्यमातून आम्हाला धमकी आल्या. पण आम्ही एक ठरवलं की काही जरी झाला, म्हणजे जीव जरी गेला तरी हे कार्य बंद ठेवायचं नाही. म्हणजे दोघांचा पण ठाम निर्णय होता. निश्चितच कोणीतरी म्हटलेलं आहे, टाकीचं घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. चांगलं व्हायचं असेल तर त्रास सहन करावं लागते, संघर्षाला समोर जावंच लागते. तर इतकं संघर्षातून तुम्ही इतकं मोठं रोपटं लावलं आणि त्याचं वटवृक्ष झालं 1.5 वर्षामध्ये, तुम्हाला काय पुरस्कार काय भेटलेत का? हो, आतापर्यंत आपल्याला 6 पुरस्कार भेटलेले आहेत. 1 वर्षामध्ये 6 पुरस्कार भेटलेत. कुठले पुरस्कार? राज्यस्तरीय पुरस्कार भेटलेत, कर्मयोगी भेटलाय, लक्षवेध भेटलाय, आणि जे आहे ते महाराष्ट्र पुरस्कार एक भेटलेला, आणि कर्तृत्व आणि रणरागिणी एक पुरस्कार भेटलेला आहे. आता तुमचं पोलीस मित्र म्हणून काम करताय, पोलीस स्टेशन आपल्याला दगडूशेठ गणपतीला आम्ही ज्यावेळेस बंदोबस्त दिला त्यावेळेस आम्हाला पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनचं प्रशस्तीपत्र भेटलेलं आहे, आणि आता येरमाळ्याचं पण ट्रस्टीचं आम्हाला प्रमाणपत्र, आणि येरमाळा पोलीस स्टेशनचं पण प्रमाणपत्र आम्हाला जाहीर झालंय, फक्त आम्ही घ्यायला जायचं बाकी आहे. पुरस्कार जे आहेत ते कुठल्या ट्रस्ट कडून? आम्हाला मुंबई इथून पुरस्कार भेटला, परभणी, कोल्हापूर आणि कराड आणि संभाजीनगर.
मग काय वाटलं आता इतके पुरस्कार भेटले, आपण कार्य केल्याचं कुठेतरी कारण मी जे कार्य केले मनापासून त्या कामाची पोचपावती ही मला त्या पुरस्काराच्या माध्यमातून भेटली. समाधान वाटलं? हो, खूप मोठं समाधान आहे माझं त्यातच. आपण जे करतोय, जी वाट चालतोय, योग्य वाट आहे असं आपल्याला वाटतं. प्रत्येक जी मी वाट पकडली त्या वाटेवर मला प्रत्येक ठिकाणी मला एक कौतुकाची थाप भेटली. अजून थोडस मला एक म्हणजे एक ऊर्जा भेटली की पुढे मी अजून काम करावं असं. निश्चितच लहान लेकरांना सुद्धा शाबास म्हटलं की जास्त काम हो. करतोय तर तुम्हाला एक ऊर्जा, या ऊर्जेमुळे तुमचं काम इथून पुढं निश्चितच वाढणार आहे. तर मग आणखीन काय वाटतं आता महिलांसाठी करण्यासाठी? आता महिलांसाठी अजूनही मला महिलांसाठी जास्त स्पीडनं जास्त स्पीडनं काम करायचं आहे आणि माझ्या महिलांसाठी मला त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मला त्यांच्या खंबीरपणे म्हणजे त्यांच्या पाठीशी उभं राहायचंय. आणि महिलांची साथ तर मला आहेच, पण त्या साथीचा कुठेतरी त्यांना पण उपयोग झाला पाहिजे आणि माझ्या महिला सक्षम झाल्या पाहिजे. जी माझ्यावर वेळ आली ती माझ्या महिलावर कुठल्याही नकोय मला यायला. असं काय सांगतील का तुमच्या वेळ असं तुम्ही ह्याच्यात यायच्या आधी काय तुम्हाला एखाद्या ह्याच्यात यायच्या आधी कुठं मोठं संघर्षाला जाऊ अडचणी आल्या काय असं? बऱ्याच अडचणी आल्या, खूप मोठे संघर्ष आले. मी आणि माझ्या मुलांनी खूप मोठे संघर्ष केलेत आणि ह्या संघर्षातून आम्ही पुढे तिघांनीही उभं राहिले आम्ही. आणि प्लस आम्हाला जगण्यासाठी उदरनिर्वाह भागवण्यासाठी आमच्याकडे काहीच नव्हतं, तरी सुद्धा आम्ही ह्या परिस्थितीतून उभा राहिलो. आणि माझ्या मुलांचंही मला म्हणजे खूप असं मोठं सहकार्य आहे की मी आज त्यांना जरी टाकून गेले तरी मी इथपर्यंत म्हणजे पूर्णपणे घराची जबाबदारी सांभाळते. अजून याच्या व्यतिरिक्त महिला सक्षमीकरणासाठी किंवा महिला दुसरे काय अजून दुसरे काय प्लॅनिंग आहे का तुमच्याकडे? हो, आमच्या भरपूर प्लॅनिंग आहेत. कारण महिलांना आम्हाला फक्त बंदोबस्त एवढ्यावरच म्हणजे थांबणार नाही आम्ही. कारण प्रोजेक्टच्या माध्यमातून शासकीय योजना असतील किंवा सरकारच्या कुठल्याही योजना असतील त्या योजना पुरेपूर माझ्या महिलांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्यांचा म्हणजे त्या योजनेचा लाभ माझ्या महिलांना घेता आला पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही अहोरात्र काम करणार आहे आणि अहोरात्र प्रयत्न पण करणार आहे. आणि शक्यतो माझ्या कृतीप्रमाणे जेवढ्या योजना असतील जेवढ्या स्कीम असतील ती माझ्या महिलांपर्यंत आणण्याचा मी ठामपणे प्रयत्न करणार आहे. नाही, बऱ्याच योजना आहेत. आता लाडकी बहीण योजना आहे, बऱ्याच महिला सुरुवातीला हप्ते भेटले, बऱ्याच महिलांना आता बंद झाले. आता त्यांना कुठं जायचं, काय करायचं, आणि महिलांना बाहेर पडणं थोडस एक कठीण आहे, बंधन आहे, बंधनकारक बऱ्याच अडचणी आहेत. तर त्यासाठी मग असं ठोस असं काय तुमचं उपाययोजना असं काय? आमच्या महिलांनी प्रत्येक वेळेस आम्ही एक सांगतो की ज्या वेळेस आमच्या महिलांना मीटिंग होते त्यावेळेस आम्ही प्रत्येकाला एक सांगतो की तुम्ही आज या मीटिंग मध्ये जे काही आम्ही तुम्हाला मार्गदर्शन केले ते ज्या आपल्यापर्यंत महिला आल्या नाहीत ते स्टेटच्या माध्यमातून असेल, तुमच्या बोलण्याचे असतील किंवा एक कॉन्टॅक्ट मधून असेल, तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा, त्यांना माहिती करा आणि त्यांना आपल्याकडे घेऊन या आणि आपण एक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू आणि आपण त्यांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न करू. हे वेळोवेळी आम्ही मार्गदर्शन केलेलं महिलांना. बरं, आता हे तुमचं महासंघ तर फिक्स झालेलं आहे. अजून असं एखादं नवीन प्रोजेक्ट असं भविष्यात काय करायचं असं नियोजन आहे आमचं चालू आहे, जे आम्ही आता कसं आहे महिला सक्षमीकरणासाठी बऱ्याच ठिकाणी शिलाई मशीन, ब्युटी पार्लरची ट्रेनिंग, टेलरिंगची ट्रेनिंग, काय पापड उद्योग, असे उद्योगाचे काही ट्रेनिंग असते. नाही, आम्ही उद्योगाच्या माध्यमातून आमची चर्चा झालेली आहे आणि आम्ही जे अधिकारी लोक आहेत त्यांच्याशी पण संपर्क केलेला आहे, बोललेला आहे आणि ते उद्योग जे असतील ते आमच्या महिलांपर्यंत आणण्याचा आम्ही प्रयत्न चालू ठेवला आणि चालूच आहे आमचा प्रयत्न. आता एक कळीचा प्रश्न, मुद्द्याचा प्रश्न विचारतो. बऱ्याच ठिकाणी गर्दी असली की राजकीय लोक असतात. आता बरेच बोवाबाजी आपण पाहतोय, राजकीय लोकांचं देणं घेणं नसतंय, त्या बोवाकडे गर्दी असते म्हणून ते पण भक्त होतात आणि पुन्हा कुठेतरी अडचणी येतात. त्यांना फक्त आपण तिथं भक्त म्हणून दाखवणं आणि ते गर्दीचं मत घेणं हाच उद्देश असतो. गर्दी असेल तिथं राजकीय लोक असतात. आता तुमच्याकडं 15,000 महाराष्ट्रातल्या महिला तुमच्याकडे कार्यरत आहेत, जिल्ह्यातल्या 700 महिला आहेत आणि तुमच्या अजून बरेच मोठे ध्येय आहेत उद्योगामध्ये करणं किंवा महिलांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणं. तर मला म्हणायचं की तुमच्याकडे गर्दी बघून कोण राजकीय लोक तुम्हाला आमिष दाखवणं, तुम्हाला हे देऊ, पद देऊ, हे करू, असं काही होईल का? आलं का? झालेलं आहे बऱ्याच वेळेस माझ्यासोबत झालेलं आहे आणि आम्ही एकच ठरवलंय की आम्हाला राजकारणात कुठलंही पाऊल टाकायचं नाही. टाकला होता मी राजकीय क्षेत्रामध्ये पाऊल, अपक्षातनं निवडणूक पण लढवली होती जळकोट जिल्हा परिषद, पण आता मी स्वतः ठाम निर्णय घेतलाय की सामाजिक कार्यामध्ये काय आपल्याला अनुभव आहे आणि राजकीय क्षेत्रामध्ये काय अनुभव आहे हे अनुभवल्यामुळं मी राजकीय क्षेत्र हा सोडलेला आहे आणि मला राजकीय क्षेत्रात जायचं नाही. कारण जे काय असेल ते माझ्या सामाजिक माध्यमातून मला माझं कार्य कायमस्वरूपी चालू ठेवायचं. निश्चितच एखादा पक्ष धरला तर बाकीचे पक्ष शत्रूच होतात. त्यामुळे सामाजिक कार्य म्हणजे आपल्या तर सगळ्याच कार्य करायचे. हो, तर मग निश्चितच आणि जाता तुमचं काम मोठं आहे म्हणूनच आम्ही त्या चॅनलनं
तुमची दखल घेतली, तुमचा संघर्ष जाणून घेण्यासाठी इथपर्यंत आलो. तुम्ही आमच्या चॅनलला प्रतिक्रिया दिली त्यावर तुमचे विशेष आभार. आणि निश्चितच महिलांना जे काय आपण आज म्हणतो महिला सक्षमीकरण आणि महिलांमध्ये आज ग्रामपंचायतच्या सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून नाही, पुरुषांपेक्षा पुढे जाऊन काम करत आहेत. फक्त त्यांना संधी मिळणं आणि त्यांच्याकडे शक्ती भरपूर आहे, त्यांचा आत्मविश्वास जागृत करणं हे महत्वाचं आहे. आणि तेच अनिताताईंनी या महासंघाच्या माध्यमातून केलेलं आहे. आज महाराष्ट्रातल्या 15,000 महिला एक आत्मविश्वास घेऊन पुढे आलेले आहेत आणि यांचं कार्य 1.5 वर्षात झाले, यांचं कार्य वाढतच चालू आहे. निश्चितच महाराष्ट्रात या इथून पुढं सर्व महिलांना यांची प्रेरणा मिळावी म्हणूनच आम्ही चॅनल आपली मुलाखत दाखवत आहोत. आणि इतर महिलांनी सुद्धा त्यांचा आदर्श घ्यावा. आणि ज्यांना कोणाला या महासंघामध्ये जॉईन व्हायचं असेल तर तुमचा नंबर देऊ का? हो चालेल. ज्याला कोणाला या महासंघात जॉईन व्हायचंय किंवा अनिताताईशी संपर्क साधायचा आहे, आपल्या स्क्रीनवर हा नंबर आहे त्यांचा, त्या नंबरवर संपर्क साधा. आणि पोलीस म्हणून पोलीस मित्र आणि पोलिसाचं कार्य, पोलिसाची सेवा करायची संधी निश्चितच त्यांच्याकडून मिळेल. तर अनिताताई तुमचा पुन्हा एकदा धन्यवाद, आमच्या चॅनलवर तुम्ही वेळ दिला. मी रमाकांत हासगुडे, समय संघर्ष न्यूज, तुळजापूर, धाराशिव.